सह देशामध्ये विविध ठिकाणी फटाक्यांमुळे अशा आगी लागल्याच्या घटना घडत आहेत। फटाके उडवताना किती काळजी घ्यायची गरज आहे हे लक्षात येईल। पाहूया हा रिपोर्ट। हे किंवा असे अनेक व्हायरल झालेले व्हिडिओ आजवर तुमच्या मोबाईल स्क्रीन पर्यंत पोहोचले असतील किंवा असा नाठाळपणा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी देखील पाहिला असेल। क्षणभंगूर आनंदासाठी केली जाणारी ही नसती उठाठेव एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते याची या मूर्खांना कदाचित कल्पना नसेल। मुंबईतल्या गोरेगावमध्ये याची प्रचिती आली। गोरेगाव पश्चिमेकडे असलेला सरदार वल्लभभाई पटेल हॉल आगीत बेचिराख झाला। सोमवारी रात्री हॉलमधील शेडवर रॉकेट पडलं आणि आगडोंब उसळला। मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात सरदार वल्लभभाई पटेल या हॉलमध्ये मध्यरात्री आग लागली। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जो हॉल आहे तो जळून खाक झालेला आहे। संध्याकाळची वेळ होती, रात्री 11च्या सुमारास या ठिकाणी फटाके फोडले जात होते। एक रॉकेट आहे जो वल्लभभाई पटेल या हॉलमध्ये आहे, शेड होता प्लास्टिकचे, त्यावर पडलं आणि चक्क जो आहे ते त्या फटाक्यामुळे आहेत पूर्ण हॉलला मोठी आग लागली आणि हॉलचं आपण पाहिलं तर ग्राउंड प्लसचा तिसरा चौथा माळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग भडकली आणि पूर्ण जळून आहे, मोठ्या प्रमाणात खाक झालेला आहे, नुकसान झालेलं आहे। हॉलचं नुकसान व्हावं असं रॉकेट सोडणाऱ्यांचा मनसुबा होता की नव्हता हे त्यालाच ठाऊक। मात्र फक्त मजा म्हणून देखील फटाके फोडताना आपण काळजी घेतली पाहिजे, नाहीतर आपल्या मजेसाठी काहीही चूक नसताना अनेकांना सजा भोगावी लागते। रॉकेट असो किंवा बटरफ्लाय अथवा सुतळी बॉम्ब, शक्यतो असे फटाके फोडणं टाळलं पाहिजे आणि फोडायचे झालेच तर पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे, स्वतःचीही आणि इतरांचीही। सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। तर आग्रा लखनौ एक्सप्रेस वेवर एक टोल नाका आहे। या टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून यंदा दिवाळी बोनस देण्यात आला, पण हा दिवाळी बोनस गेल्या वर्षीच्या बोनसपेक्षा कमी होता। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। त्यानंतर काय घडलं